चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मित्रांनो. 30 वर्षानंतर शनीची वक्री गती सावन मध्ये चमकेल. जय श्री शनिदेव, जय शिवशंभो. 30 वर्षानंतर शनी महिन्यात असा योग तयार होत आहे जो वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूपच खास ठरणार आहे. हो, यावेळी शनिदेव वक्री म्हणजेच मीन राशीत उलट दिशेने जातील आणि त्याचा परिणाम सर्व 12 राशींवर होईल. परंतु वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ पूर्णपणे वेगळ्या प्रकारची ऊर्जा घेऊन येईल. तुम्हाला माहिती आहेच की वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला कर्माचा न्यायाधीश असे म्हटले जाते आणि जेव्हा तो वक्री होतो तेव्हा तो जीवनाची गती उलट करतो आणि कर्माच्या परिणामांचा हिशोब देण्यास सुरुवात करतो. परंतु जेव्हा शनी सारख्या पवित्र महिन्यात आणि तेही 30 वर्षानंतर मागे जातो तेव्हा याचा अर्थ असा होतो की तुम्ही जुन्या पापांपासून मुक्त व्हाल आणि तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. तर वृश्चिक राशीच्या लोकांनो, यावेळी भगवान शिव आणि शनिदेव दोघांचेही आशीर्वाद तुमच्यावर एकाच वेळी येतील. त्रास संपतील आणि तुम्ही बराच काळ केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला आता हळूहळू मिळू लागेल. या सावनमुळे तुमच्यासाठी आध्यात्मिक प्रगती आणि कर्माचे शुद्धीकरण नक्कीच होईल. आता या तरुण योगायोगाच्या काळाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर या वर्षी 21 मार्च रोजी शनी मीन राशीत प्रवेश केलेला होता आणि आता 13 जुलै पासून शनी वक्री गतीत येत आहे आणि ही वक्री गती 27 नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे. म्हणजेच शनी पूर्ण 138 दिवस आपली विशेष दृष्टी ठेवणार आहे. तर या वक्री काळात शनी आणि बुध एकत्रितपणे एक विशेष योग तयार करतील, ज्याला आपण सप्तक राजयोग असे म्हटले जाते. आणि जेव्हा हा योग सावन सारख्या पवित्र काळात तयार होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव अनेक पटीने वाढतो. तर मकर राशीवरही त्याचा खोलवर परिणाम होणार आहे, पण वृश्चिक राशीसाठी ही एका नवीन जीवन चक्राची सुरुवात असू शकते. 13 जुलै 2025 रोजी सकाळी 7:24 शनी वक्री होणार आहे आणि 28 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:26 नंतर पुन्हा तो थेट होणार आहे. म्हणजेच हा संपूर्ण काळ जो आहे तो तुमच्यासाठी आध्यात्मिक परीक्षेसारखा असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही जितका संयम, भक्ती आणि सेवेची भावना ठेवाल तितकेच तुम्हाला शनिदेवाचे आशीर्वाद मिळणार आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 11 जुलै पासून शनिदेव देखील वक्री होतील, त्यामुळे हे शनिवार तुमच्यासाठी विशेषतः शिवाच्या कृपेचा आणि शनीच्या दृष्टीचा संगम म्हणून येणार आहे. आता वृश्चिक राशींसाठी शनीच्या वक्री हालचालीशी संबंधित मोठी भाकिते आपण जाणून घेऊया, जी तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करू शकतात. आणि उपाय सुद्धा आपण आता जाणून घेऊया. तर एक आहे ते म्हणजे वृश्चिक राशींसाठी सर्वात मोठी एक चांगली बातमी आहे. तर काय आहे, तर 30 वर्षानंतर पहिल्यांदाच शनिदेव श्रावण महिन्यात उलट दिशेने जातील आणि या अद्भुत योगायोगाचा सर्वात प्रभावी परिणाम म्हणजे चांगला परिणाम हा वृश्चिक राशीच्या लोकांच्या नशिबावर दिसून येणार आहे. तर यावेळी तुमच्या कुंडलीत शनी 5व्या घरात वक्री असेल आणि तिथून त्याची दृष्टी 2ऱ्या, 7व्या आणि 11व्या घरावर पडेल, ज्याचा थेट परिणाम होईल. तर तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि कौटुंबिक आनंदावर, वैवाहिक जीवनावर आणि उत्पन्नाच्या स्रोतावर शनीची ही विशेष दृष्टी पडल्याने तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात हे बळ मिळेल. आतापर्यंत वारंवार थांबलेली तुमची जी कामे आहेत ती आता सहज पूर्ण होऊ शकतील. तुमच्या कष्टांना आता दिशा आणि गती दोन्ही मिळेल आणि तुम्ही वर्षानुवर्षे ज्या सर्वात मोठ्या गोष्टीचा विचार करत होता ती आता खरी होऊ शकते. या वक्री शनीचा विशेष प्रभाव आर्थिक बाबींमध्येही दिसून येईल. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडतील आणि जुने अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळू शकतील. तर 13 जुलै ते 27 नोव्हेंबर 2025 हा काळ विशेषतः नोकरी करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आणि फ्रीलान्सरसाठी सुद्धा सुवर्ण संधी ही घेऊन येत आहे. पण एक महत्त्वाची सूचना आहे,
तर ती काय, जर तुम्ही या काळात कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही थोडी वाट पहा, कारण त्यावेळी घेतलेले कर्ज तुमच्यासाठी थोडा गोंधळ निर्माण करू शकते. तर दुसरीकडे काय, जे आधीच कर्जाच्या ओझ्याने दबलेले आहेत त्यांच्यासाठी हा प्रतिगामी शनी आशेचं किरण घेऊन येणार आहे. हळूहळू तुम्हाला दिलासा मिळू लागेल आणि कर्ज घेण्याचा मार्गही सापडत राहील. ज्या महिला ज्या वृश्चिक राशीच्या महिला आहेत त्या घर चालवण्यासाठी किंवा स्वतःचा छोटासा जर तुम्ही व्यवसाय करण्यासाठी जर संघर्ष करत असाल तर त्यांना आता तुमची वेळ ही साथ देणार आहे. स्वावलंबी होण्याचा तुम्हाला मार्ग उजडेल आणि छोटे छोटे प्रयत्न चांगले परिणाम देतील. हा काळ व्यापारी वर्गासाठी सुद्धा खूपच खास आहे. विशेषतः ज्या व्यावसायिकांना परदेशात आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यांच्यासाठी ही एक नवीन संधी येत आहे. तर दुसरं काय, तर करिअर, शिक्षण आणि व्यवसायात बदलाचे संकेत तुम्हाला दिसू लागतील. तर वृश्चिक राशीच्या रहिवाशांनो, आता वेळ आली आहे जेव्हा तुमच्या करिअरचे दरवाजे हळूहळू उघडू लागतील. 13 जुलै पासून सुरू होणारी शनिदेवाची वक्री हालचाल तुमच्या व्यावसायिक जीवनात मोठा बदल घडवून आणणार आहे. जर तुम्ही बराच काळ स्थिर किंवा गोंधळलेल्या स्थितीत जर असाल, नोकरी तुम्हाला मिळत नसेल, पदोन्नती अडकली असेल किंवा व्यवसायात वाढ होत नसेल, तर आता ते सर्व अडथळे आता वितळणार आहेत. शनीची वक्री दृष्टी तुमच्या करिअर, शिक्षण आणि तुमच्या घरावर पडणार आहे. त्यामुळे 13 जुलै ते 27 नोव्हेंबर 2025 हा काळ मोठ्या कामगिरी आणि नवीन संधीची भेट घेऊन येईल. जे विद्यार्थी आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची जी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ प्रगती आणि आत्मविश्वासाचा असेल. तुम्ही तुमच्या अभ्यासावर फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या ध्येयाच्या जवळ पोहोचण्याचा तुम्हाला आत्मविश्वास हा वाढेल. ज्या लोकांना YouTube चॅनेल चालवणे, सोशल मीडिया मार्केटिंग, ऑनलाईन ट्युटोरियल किंवा डिजिटल कोर्सेस यासारख्या डिजिटल जगाकडे झुक आहे, त्यांच्यासाठी हा काळ अचानक यश आणि फॉलोअर्समध्ये वाढ दर्शवेल. परंतु एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला 20 ऑगस्ट ते 27 नोव्हेंबरच्या दरम्यान थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे. का? कारण या काळामध्ये तुमच्या आजूबाजूचे काही लोक जे आहेत, विशेषतः कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात मत्सराने प्रेरित होऊन तुमचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न ते करू शकतात. तर तिसरी भविष्यवाणी काय आहे यातली? तर नातेसंबंधांमधील भावनांची चाचणी, प्रेम आणि कौटुंबिक जीवनावर परिणाम हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा श्रावणचा हा एक काळ एकीकडे अनेक क्षेत्रामध्ये सकारात्मक हा ऊर्जा आणणार आहे. त्याचवेळी तुम्हाला प्रेमसंबंधाच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगण्याची सुद्धा आवश्यकता आहे. शनिदेवाची वक्री गती जी पूर्ण 138 दिवस टिकणार आहे, तर तुमच्या प्रेम जीवनात काही गोंधळ आणि भावनिक अंतरही निर्माण करू शकते. जे आधीच नातेसंबंधात आहेत त्यांनी त्यांच्या जोडीदाराशी गैरसमज टाळायला पाहिजे. छोट्याशा गोष्टीवरून मतभेद वाढू शकतात आणि संवादाच्या अभावामुळे नाते अधिक गुंतागुंतीचे होऊ शकते. त्यामुळे 13 जुलै पासून तुम्हाला विशेषतः लक्षात ठेवावे लागेल की तुमचे शब्द आणि वर्तन हे संतुलित राहण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही संयम आणि समजूतदाराने काम केले तर तुम्ही नातेसंबंध स्वतः हाताळू शकाल. विवाहित लोकांसाठी सुद्धा हा काळ खूप अनुकूल राहणार आहे. मुले होऊ इच्छिणाऱ्या जोडप्यांसाठी ही श्रावण काही चांगली बातमी घेऊन येऊ शकते. ज्या विवाहित जोडप्यांना त्यांच्या नात्यात नवीन ऊर्जा आणि ताजेपणा आणायचा आहे त्यांच्यासाठी एकत्र सहलीला जाण्यासाठी, एकत्र वेळ घालवण्यासाठी आणि जुन्या क्षणांना पुन्हा जिवंत करण्यासाठी ही एक खूप योग्य वेळ आहे. शिवाचे आशीर्वाद आणि शनीची दृष्टी तुमचे वैवाहिक जीवन मजबूत करू शकते आणि या संपूर्ण काळात तुम्हाला तुमच्या नात्यांचे महत्त्व हे अधिक खोलवर समजेल. तुम्हाला हे जाणवेल की एखाद्याचा सहवास फक्त वेळ घालवण्यासाठी नाही तर आध्यात्मिक संबंधासाठी देखील आहे आणि ही भावना तुम्हाला तुमच्या जुन्या नात्यांचे अधिक कदर करण्यास प्रेरित करणार आहे. शनीची प्रतिगामी हालचाल तुम्हाला तुमच्या नात्यांची चाचणी घेण्याची, सुधारण्याची आणि मजबूत करण्याची एक संधी देत आहे असं तुम्ही समजू शकता.
प्रेमात सावधगिरी बाळगणे आवश्यक असले तरी हा काळ विवाहित जीवनात अपेक्षेपेक्षा जास्त गोडवा आणू शकतो. तर या वृश्चिक राशीची चौथी भविष्यवाणी आहे ती म्हणजे स्वप्ने सत्यात उतरणे आणि अध्यात्माकडे वाटचाल करणे. तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा श्रावण महिना फक्त एक ऋतू नाही, तर तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय उघडण्याचे संकेत म्हणून आले आहे. जेव्हा शनिदेवाच्या वक्री गतीच्या शक्ती आणि भोलेनाथांचे आशीर्वाद या दोन्ही शक्ती एखाद्या व्यक्तीकडे एकत्र पाहतात, तेव्हा अशक्य गोष्टी देखील शक्य होऊ लागतात. जर तुम्ही खूप दिवसांपासून स्वतःचे घर किंवा कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर आता ते स्वप्न केवळ कल्पनारम्य राहणार नाही. 13 जुलै ते 27 नोव्हेंबर 2025 हा काळ तुमच्यासाठी ते दरवाजे उघडू शकतो, ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे वाट पाहत होता. जे आतापर्यंत भाड्याच्या घरात राहत होते, आता त्यांचे जीवन स्वतःच्या घरापासून सुरू होऊ शकते. बँक कर्ज, मालमत्तेचा व्यवहार किंवा जमिनीशी संबंधित कोणताही निर्णय आता यशाकडे वाटचाल करणार आहे. आणि यावेळी केवळ भौतिक आनंदच नाही, तर आध्यात्मिक ऊर्जा देखील तुमच्याकडे सक्रिय असणार आहे. जर तुम्ही तीर्थयात्रेला जाण्याचा, मंदिरात जाण्याचा किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा विचार जर करत असाल, तर प्रवास यशस्वी होईलच, पण तिथून परतताना तुम्हाला जीवनात एक तुमच्या नवीन ऊर्जा आणि स्पष्टता देखील जाणवेल. आणि या प्रतिगामी शनीच्या दृष्टीचा आणखी एक विशेष परिणाम काय आहे, तो म्हणजे तुमच्यामध्ये सेवा आणि दानाची भावना प्रबळ होईल. तुमचे मन प्राणी आणि पक्ष्यांची काळजी घेण्याकडे, गरिबांना मदत करण्याकडे आणि गरजूंसाठी आधार बनण्याकडे आकर्षित होईल. आणि तुम्हाला हे दिसेल की शनिदेव तुमच्यामध्ये संयम, करुणा आणि कर्तव्याचे बीज कसे पेरत आहेत, आणि हे बीज तुमचे जीवन इतरांपेक्षा वेगळे बनेल. तर यातली पाचवी भविष्यवाणी आहे ती म्हणजे शिक्षण आणि करिअरच्या दिशेने यशाची उड्डाण. हा श्रावण महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक नवीन प्रकाश घेऊन येत आहे. विशेषतः अशा लोकांसाठी जे शिक्षण, स्पर्धा परीक्षा किंवा करिअर क्षेत्रात काहीतरी मोठे साध्य करण्याचे स्वप्न पाहत आहेत. तर 30 वर्षानंतर, आणि तेही श्रावण सारख्या या पवित्र काळात, शनीची वक्री गती ही एक चिन्ह आहे की आता तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळणार आहे. जे विद्यार्थी UPSC, MPSC, बँकिंग किंवा इतर सरकारी नोकऱ्यांसारख्या कठीण परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना आता त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कराल आणि बंद वाटणारी तुमची यशाची दारे आता हळूहळू उघडू लागतील. जर तुम्ही तुमच्या इच्छित महाविद्यालयात किंवा अभ्यासक्रमात प्रवेश मिळवण्याचा विचार करत असाल, तर हा श्रावण महिना तुमच्यासाठी खूप भाग्यवान ठरू शकतो. तुमच्या परीक्षेचे निकाल असे लागतील की ते केवळ तुम्हालाच नाही, तर तुमच्या कुटुंबालाही अभिमानाने भरून टाकेल. 13 जुलै ते 27 नोव्हेंबर या काळात तुमच्या कुंडलीत अशा ठिकाणी शनीची दृष्टी पडणार आहे, जिथून शैक्षणिक प्रगती आणि आत्मविश्वास हे दोन्ही वाढतील. आता फक्त सतत सराव, शिस्त आणि विश्वास आवश्यक आहे. आता ज्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे आणि आता नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर हा काळ तुमच्यासाठी दार उघडण्यासारखाच असेल. मुलाखतीत यश, ऑफर लेटरची प्रतीक्षा संपणे किंवा नवीन नोकरी सुरू होणे, हे सर्व संकेत तुम्हाला येऊ लागतील. आणि जे लोक स्टार्टअप, ऑनलाईन व्यवसाय किंवा कोणतीही स्थानिक सेवा सुरू करणे यासारख्या स्वयंरोजगाराच्या दिशेने विचार करत आहेत, तर या महिन्यामध्ये तुमच्या ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी प्रेरणादायी शक्ती म्हणून काम करेल. तर या श्रावणाची सुरुवात वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एक आनंददायी संदेश घेऊन येईल. विशेषतः जे काही काळापासून काही आरोग्याशी संबंधित समस्याची झुंजत होते त्यांच्यासाठी. तर 30 वर्षानंतर भोलेनाथाच्या पवित्र महिन्यात शनिदेवाची प्रतिगामी हालचाल तुमच्या शरीराला आणि तुमच्या मनाला नवीन ऊर्जेने भरून टाकेल. जर तुम्ही थकवा, अशक्तपणा किंवा जुनाट आजारांनी त्रस्त असाल, तर आता वेळ आली आहे जेव्हा तुम्हाला आराम आणि आरामच वाटू लागेल. तर हा जो काळ आहे 13 जुलै ते 27 नोव्हेंबर, या काळामध्ये तुमच्या आरोग्यात खूप सकारात्मक बदल तुम्हाला जाणवणार आहेत. तसेच तुमचे मन आता हळूहळू आध्यात्मिक मार्गाकडे वाटचाल करेल. तुम्हाला पूजा, ध्यान, भक्ती आणि सत्संग यासारख्या गोष्टींमध्ये रस असेल.
तुम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात किंवा सामूहिक उपासनेत सहभागी होऊ शकता आणि तिथून तुम्हाला मानसिक शांती देखील मिळेल. घरातही शांती आणि आनंदाचे वातावरण असेल. तर 13 जुलैच्या आसपास काही शुभ वार्ता किंवा शुभ कार्य होण्याची सुद्धा शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. आणि हा काळ महिलांसाठी विशेषतः खूपच चांगला असणार आहे. ज्या महिला मुलांच्या आनंदाची वाट पाहत होत्या, त्यांना काही सकारात्मक बातमी सुद्धा मिळू शकते. तर दुसरीकडे वृश्चिक राशीच्या वृद्ध महिलांना, विशेषतः ज्यांना मधुमेह, बीपी किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांना आता त्यांचा आहार आणि दिनचर्येची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. तर उपाय काय आहेत? तर उपाय क्रमांक 7 आहे, शनीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोपा आणि एक प्रभावी मार्ग काय आहे? तर वृश्चिक राशीच्या प्रिय मित्रांनो, जर तुम्हाला या श्रावणात शनिदेवाची प्रतिगामी हालचाल केवळ फायदेशीर ठरावी आणि सर्व प्रकारचे अडथळे, चिंता आणि त्रास तुमच्यापासून दूर राहावेत असे वाटत असेल, तर तुम्ही एक छोटा पण शक्तिशाली उपाय केला पाहिजे. तो कोणता उपाय आहे ते आपण बघूया. तर दररोज सकाळी स्नान केल्यानंतर शांत मनाने पूर्वेकडे तोंड करून शनिदेवाच्या या मंत्राचा जप करा. ओम श्री नीलांजन समाभास रविपुत्रम यमग्रजम छाया मार्तन संभूत नमानी शचरम या मंत्राचा तुम्ही 108 वेळा जप करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही रुद्राक्ष माळ सुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर खालील कमेंट बॉक्समध्ये भक्तीने लिहा, जय शनिदेव महाराज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.